शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. आदल्या दिवशी जो काही भाजीपाला आणलेला होता तो सगळा काढून स्वच्छ धुवून पाणी नितरायला मी ठेवलेला होता. रात्रभर व्यवस्थित पाण्याचा निचरा झालेला होता. त्याच्यानंतर मग हे सगळं कंटेनरमध्ये भरून ठेवलं. बरं, जी कमेंट हायलाईट झाली तिच्यावर बोलेन मी, कारण बऱ्याच जणींना होतं की अगं ताई तू सांगितलंच नाही, बोललीच नाही. एक म्हणजे मी त्या दिवशी हार्दिकला बोलताना बोलले की मम्मीच्या पोटामध्ये बाळ आहे, तिला दे कॅडबरी. तर तोच पॉईंट बऱ्याच जणींनी पकडला आणि मला कमेंट केल्या की ताई खरंच रसिका प्रेग्नेंट आहे का? तर नाही ताई, नो, मी त्याला आपलं ते चॉकलेट देण्यासाठी म्हणत होते. म्हणजे ते माझ्या तोंडातून काय माहीत असं सहजच गेलेलं होतं. मला वाटलं की बाबा ते असं नॉर्मली घ्याल, पण वाटतं ना की बाबा ताई बोलली म्हणजे असेल का वगैरे. तर नाही, आज आमची सगळ्यांची इच्छा आहे की आता जे काही होईल ना ते मुलगीच व्हावं. कारण बघा आता आपल्या घरात पूर्णपणे आम्हा तिघा बहीण भावांचं म्हणलं तर 4 पोरं आणि 1च पोरगी आहे. आरू, आयशू आणि हार्दिक. ते वाटतं ना की ह्या तिघामध्ये तरी एक बहीण असावी. किटो तर आहेच त्यांची मोठी बहीण, पण त्यांच्यामध्ये जर एक बहीण असेल तर राखी बांधायला म्हणा, दिवाळीला म्हणा, आणि बहीण असलेलं एक वेगळंच असतं. त्यामुळे आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की बाबा आता असावं, पण शेवटी परमेश्वराचं जो काही तो देईल ते मनापासून आपण ॲक्सेप्ट करावं. त्यामुळे सगळ्यांना वाटतं. आता बघूया, जेव्हा कधी असेल तेव्हा मी तुम्हाला सांगेन. आज मुलांना थोडंसं खायला म्हणलं चला रोस्टेड मकाना जो असतो ना तो बनवूया, पण त्याच्यामध्ये मी थोडंसं शेंगदाणं भरपूर घातलेलं. दादाला जर दिलं तर ते काढून काढून खातात शेंगदाण्याचा, आणि त्यांचा 36 चाकडा आहे. आणि आम्ही तर पूर्ण प्रॉपर शेंगदाणे वापरूनच जेवण बनवणारी आहोत, आणि इकडचे लोक पूर्णपणे कांदा घालून जेवण बनवणारे आहेत. असं आता आम्हाला दोन्हीकडची सवय आहे. आम्ही गावाला गेलो तर आम्हाला शेंगदाणे घालूनच असतं जेवण, आणि इकडं जर ती लोकं आली तर त्यांना कांदा आणि टोमॅटोच घालून, मग ते आंबाट चिंबाट आमच्या ह्याला म्हणतात की बाबा ते टोमॅटो घालतात ना त्यामुळं आंबाट चिंबाट म्हणतात. असं आज ना कोशिंबीर बनवायची होती, पण मी कोशिंबीर बनवताना काय केलं होतं की बघा आपण रेग्युलर म्हणलं काकडी, टोमॅटो आणि कांदा घालतो, पण मी आज बीट पण घातलेला आहे, गाजर पण घातलेला आहे. मी थोडासा विचार करते की होता होईल तेवढं आपल्या जेवणामध्ये सलाडचं प्रमाण ठेवायचं. सध्या थोडंसं वजनाकडे पण मी लक्ष देत आहे. माझ्या खाण्याचं टायमिंग, नाश्त्याचं, ह्या गोष्टी सगळ्या मी बदललेल्या आहेत. माझं काय रुटीन असेल ते मी नक्की शेअर करेन, पण मला थोडासा फरक वाटू दे, जाणवू दे, दिसू दे. बाकी मला असं कुठेही खूप स्लिम व्हायचं आहे वगैरे अशा गोष्टी नसतात. कारण मला कसं वाटतं आपण आतून हेल्दी असणं गरजेचं आहे. वरून आपण दिसतो एकदम स्लिम, सगळं हे आहे, पण आतून जर आपली बॉडी कमजोर असेल, आपल्याला काही काम होत नसेल, लगेच थकवा येत असेल किंवा सतत काही तब्येतीच्या तक्रारी असतील, तर लक्षात ठेवा की तुम्ही फक्त दिसायला म्हणजे स्लिम आहात, पण तुम्ही अजिबात हेल्दी नाही. आणि भले एखादी व्यक्ती जाड असते, वजन जास्त असतं, पण ती आतून हेल्दी असते, तिला म्हणजे बऱ्यापैकी कोणताही प्रॉब्लेम नसेल, शारीरिक व्याधी नसतील, तर लक्षात ठेवा की ती योग्य आहे, तिचं आरोग्य. मला बऱ्याच जणी म्हणतात की ताई वजन वाढत चाललंय तर थायरॉइड वगैरे चेक कर. तर काही नाही आहे ताई, नो थायरॉइड नाही, काही नाही आहे, BP नाही, शुगर नाही, काही नाही आहे, सध्या तरी नाही आहे म्हणेन मी. त्यामुळं मी एवढं जास्त डोक्यामध्ये घेत नाही. पण शेवटी वाटतं ना की बाबा आता 70चं 71वर गेलं, 71चं 72वर गेलं, 72चं 73वर गेलं, आणि ते वाढत वाढत 80पर्यंत जायला नको. म्हणून मला आहे तिथं वजन थांबवायचं आहे. तर त्याच्यासाठी आता मी सकाळी लवकर नाश्ता करते. नाश्ता म्हणजे 9-9:30च्या दरम्यान नाश्ता करते, 12:30 ते 1च्या दरम्यान जेवते, आणि डायरेक्टली संध्याकाळी मी जे जेवत आहे ना ते जवळजवळ 6 ते 6:30 या वेळेला मी जेवण ठेवलेलं आहे माझं. आता मी जसं गावाकडनं आलेले आहे तसं माझ्या रुटीनमध्ये मी तेच केलेलं आहे. कारण असं म्हणतात की संध्याकाळचं जर तुम्ही जेवण बंद केलं आणि ते जर आधी घेतलं तर थोडासा तुमच्या वजनावरती सगळ्याच गोष्टींची म्हणजे फरक पडतो. तर आता मी तेच केलं आहे, माझ्यामुळे पोरांचं पण तसंच झालेलं आहे. ते पण किटो पण येते आणि आर्यन पण येतो, त्यावेळेला मग त्यांचं पण जेवणाचं तेच झालेलं आहे. असो, आता आपण केलं की आपलं बघून मुलं पण करतात, आणि मग त्याच टायमिंगला ठेवलेलं आहे. मी करेन एखाद्या दिवशी माझं पूर्ण शेअर. फक्त एवढंच आहे की मला वाढू द्यायचं नाही म्हणून माझा प्रयत्न आहे. असं जिरं मोहरीची फोडणी टाकलेली आहे आणि मस्त अशी बनवत आहे दोडक्याची भाजी. त्या कांड्या ज्या असतात ना त्या मी ठेवलेल्या होत्या, म्हटलं बारीक होतील त्याच्यामध्ये. मी पण पाणी घातलेलं नव्हतं त्यामुळे त्या व्यवस्थित बारीक झाल्या नव्हत्या. गावाकडे मी गेली, सगळं झालं, पण पाठीमागे येईपर्यंत किट्टोनं घर छान हँडल केलं होतं. बाकी जेवण खाणं तर ती मामा मामीच्यात करत होती, आणि ते उद्योग केलेले मी तुम्हाला दाखवलेले, हे करायचं ते करायचं. पण कपड्यांचा मात्र जो ढिगारा होता ना घरात, मी जसं म्हणलं कपड्यांचा ढिगारा मात्र माझा पिच्छा सुटत नाही आहे. तो एवढा किट्टोनं घालून ठेवलेला होता की प्रमाणाच्या बाहेर. आल्यानंतर ना मला ते कपडे आवरण्यात आणि सावरण्यातच वेळ गेलेला होता. आणि सध्या वातावरण होते पावसाचं, पण म्हणावा असा पाऊस येत नाही. बऱ्याच जणींच्या कमेंट असतात की ताई तुमच्याकडे पाऊस
पाऊस झाला का? कोल्हापूर एक नंबरला असायचं पावसामध्ये, पण सध्या यावेळेला एकही मोठा पाऊस झालेला नाही ताईनो. जवळजवळ 4-5 दिवसानंतर मी आज पूजा करत आहे. देव अशी पूर्ण सुकल्यागत होऊन जातं ना. मला काही त्यांचे कमेंट होते, अगं ताई ही चांदीची मूर्ती आहे का? बघा, जे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहीत असेल ही गाडीतली मूर्ती आहे. हे चांदी आहे का वरनं काय आहे मला काही आयडिया नाही आहे. तुमच्या दादाच्या मित्राने दिलेलं आहे, त्यामुळे याबद्दल मला काही माहीत नाही आणि विचारणंसुद्धा योग्य नाही आहे. असं ते आपल्याला श्रद्धेने दिलेलं आहे. फक्त मला असं वाटतं की आपल्याला श्रद्धेने दिलेलं आहे तर आपण ते मनापासून ही करावं. वरून चांदीचं पाणी आहे का कोटिंग आहे का इतर काय आहे काय माहीत नाही आहे. थोड्या दिवसानं कळतं, कारण त्याचा कलर चांदीचा कसा असतो, डल 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 पडत जातो. नवीन असतं तेव्हा ठीक आहे, हे बघा असा डल पडत गेला की मग आपल्याला ते समजतं. झाड आपल्यात असं आहे, त्याला फुल बघायची कसलं मस्त फुल आलंय ना. एक फुल घातलं की 4 दिवस झाकतात, त्यामुळे मला शक्यतो हे फुल व्हायला नाही आवडत. देवपूजा झाल्यानंतर वरती ते समोर स्वामी जे फोटो आहेत ते सगळे मी स्वच्छ केले, वस्त्र वगैरे चेंज केली आणि म्हणजे आता देवस्थानाला जिथं जाईल तिथं हळदी कुंकवाच्या ज्या पुड्या आलेल्या होत्या, बऱ्याच जणींना वाटत असेल की हे काय करायचं एवढं सगळं, तर ते सगळं असे 2 डबे करायचे आणि त्याच्यामध्ये ते साठवून ठेवायचं. पण हो, तुम्हाला मी जरूर सांगेन की त्यातलं हळदी कुंकू शक्यतो लावणं टाळा. आता हे बघा, काही भंडारा आहे, काही हळद आहे, काही कुंकू वेगवेगळं आहे. कारण का, तर काही कुंकवांमध्ये ना थोडंसं केमिकल असतं, त्यामुळे ना बऱ्याच जणांना कपाळावरती खाज उठणं वगैरे, मला पण होतं बरं का. एखादं चेंज केलं, एखाद्या ठिकाणी मी गेले लावले आणि त्याच्यामध्ये जर असेल काय तर ते खाज उठणं वगैरे म्हणतात. तर ते शक्यतो तुम्ही लावू नका, भरून ठेवा. अर्बन व्हाईटचं किचन क्लीनर मागवले, खास मी चिमणीसाठी मागवले. खरं सांगायचं म्हणजे मला हे खूप आवडतं. याच्यासोबत हा स्प्रे आलेला आहे, ऑनलाईन कुठेही मिळतं, वेगवेगळे आहेत आता सध्या लिक्विड. आपण काय एकावर बसायचं नाही आहे, जे आवडतं ते घ्यायचं. हा कुठलाही माझा प्रमोशनल व्हिडिओ नाही, एवढं मात्र क्लिअर करते. हे मी स्वतः मागवते, खूप दिवस झालं मागवते मी. माझ्यामध्ये गेली 15 मिनटं झालं चालू आहे. हां, कांदे आणि बटाट्याची गाडी आलेली होती दारावर, म्हटलं चला घेऊया. तर 100ला 4 किलो मोठे आणि छोटे छोटे जे असतात ना ते 100ला 5 किलो होते. टायमिंग जे आहे ते संध्याकाळच्या 5:15 वाजलेत. आर्यन आलाय, किट्टू आलेले. आर्यन अजून क्लास जायला त्याला थोडासा वेळ आहे, तर म्हटलं जरा टेरेस स्वच्छ करून घ्यावं, लय घाण झाले टेरेस. आता पाऊस पडणार आणि पुन्हा पावसाळ्यात येणार. तुम्ही म्हणता स्वेटर का घातले, स्वेटर घालण्याचं एकमेव कारण आहे, थोडंसं वातावरण असं सकाळपासून पावसाचं थोडं सरी येत होत्या, थोड्या जात होत्या, त्यानं असं वातावरणात अशी थंडी जाणवायला लागली. गरमी अजिबात जाणवे ना, फॅन लावलं तर असं थंडी वाजायला लागली मला. चला निघाले वरती. किट्टो आल्यानंतर झोपल्या का काय कोणास ठाऊक, तिलाही झोप काढल्याशिवाय जमत नाहीये. टेरेसला आले, वातावरण खूप सुंदर झाले, मस्त एकदम थंड 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 झाले. पाण्याचं टेन्शन आलं पण दुपारी पाऊस पडल्यामुळं ओलं झाले, बरं झालं. निदान झाडांना थोडीशी ओल तरी मिळाली. इकडच्या काही कुंड्या अजून रिकाम्याच आहेत, थोडं थोडं मिळाले. आडोशाला जे आहेत त्यांना नाही पाणी मिळालं. आणि गवत काढायचं महत्त्वाचं म्हणजे हे बघा, हे तण उगवले, झाडं मार खातात. याला वेळ द्यायचा म्हणलेलं वेळच द्यायला मिळत नव्हता. आता आज म्हटलं कितीही काम असू दे, बाकीची कामं तशीच टाकली मी सगळी. आणि गावाकडनं आल्यापासून मी ऑर्डरी वगैरे काही घेईना, कारण हे साफ करायचं आहे, भरपूर सारी कामं आहेत. त्यात आता जस्ट स्कूलची सुरुवात झाली आहे, त्यामुळे हे करा, ते आणा, हे आणा. रे पावसा तुला देतो पैसा. वारं मस्त सुटले, पैसा झाला खोटा, झाडून नको गोले भैया मार खाल्लं पूर्ण झाड. आणि ह्याला पण पावसाला ते नाही, त्यानं मारताना मार खाल्लं नाही त्यानं. ते त्याला आपण गावात गेल्यानंतर ते सुकलं का नाही, त्यानंतर त्याला ग्रोथ व्हायला अवघड जाईल त्याला.
माझी गाडी लागली ना बघ. अरे मग गाडी भिजून चालतच त्याले चालत नाही ले. एक दिवस तर पूर्ण भिजत राहिली की नाही इंजिन फॉल्ट येतोय. नाही येत सोड. तिकडे बघ तिकडे विमानतळाच्याकडं. बापरे. अरे बाबा 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 काय ग ती. पाऊस पडल्यामुळे उलट बरं आहे. मुळं की घट्ट राहून बसले. बाबा वाऱ्यामुळं पाऊस पळतोय रे. वारं सुटायला नको आहे. लाईट्स पळतोय. मग झेंडा उठे बाबा. म्हटलं ना बाळा बाहेर आहे आपण. कोल्हापुरात बघितलीस की नाही हे होतील भरलं. शिवपिंड म्हणजे अर्ध्या आल्या म्हणजे बुडल्या. शिवपिंड बुडल्या असं मी का म्हणू. काय आले रे काट्याचं असलं. काटेऱ्याचं झाड आहे. बाबा कुंडी उचलायला लागली. रहने दो बेटा तुमसे ना हो पाए. तुमसे ना हो पाएगा. शांत अजून येऊन दे जोडा. आई शपथ बाई. तर त्या रानामध्ये कसं गवत काढतात ना तसं आज कुंड्यांमधून गवत निघालं. हे एकमेव कारण म्हणजे मध्यंतरी 8 दिवस जे दादा पुण्याला गेलते ना आम्ही फक्त झाडांना पाणी घालायची कामं केलेली होती. आम्ही बाकीचं काहीच केलं नाही आहे. दादा असले की डेली आले तर मग जे काय दिसेल ते लगेच काढायचे. आणि त्याच्यानंतर आठवडाभर हे गावाला जा हे याच्यामध्येच सगळं गेलं. आणि मग ते एवढं तण झालं आणि एवढं प्रमाणाच्या बाहेर. ते नशीब पाऊस आला. भले मला भिजावं लागलं. बरं पण वाटलं सोडा भिजताना काम करताना. पण ना
त्या जर गवतात मी असंच उपसून काढायचं म्हटलं तर मला निघालं नसतं, पण ते पाऊस आल्यामुळे ते भिजलं गेलं, माती जी आहे ना भिजली गेली. तुमच्याही कुंड्यांमध्ये समजा गवत असेल आणि तुम्हाला जर काढायचं असेल तर काय करायचं, असं पाऊस येऊ दे किंवा पाणी घालायचं आणि मग ते उपसून काढायचं, तरच निघतं, नाहीतर म्हणजे निघत नाही. मग ते खुरपं घ्या, त्यानं ते सैल करा, मग यानं काय होतं की मुळ्या ज्या आहेत ना तुटल्या जातात. म्हणून सांगते शक्यतो असं काढायचं. म्हणलं मला देव पावला, पाऊस पण आला आणि सगळंच झालं, नाही तर मी पाणी घालून घालून मग ते तण काढणार होती. अजूनही पलीकडच्या कुंड्यांमध्ये आहे, मला जेवढं होतं तेवढं मी केलं. तुम्हाला हे फक्त 5-10 मिनिटात दिसलेलं आहे, पण माझा जवळजवळ 1.5-2 तास जो आहे तो टेरेसवरती गेलेला होता. बारीक सारीक जेवढं होईल असेल आणि मला जेवढं वाटतं तेवढं सगळं काढलं. हे सगळं भरलं आणि लांब टाकून दिलं. कारण काय होतं की जवळ जर कुठं टाकलं ना तर ते आणि पुन्हा जमिनीत आहे ना येतं. बघा, झाडं लावायला कष्ट किती आहे आणि ते गवताला काय कष्ट आहे का? एवढं गवत ना बिना मेहनतीचं आले ना, त्याला काय पाणी घातलंय ना, त्याला काय वाढवलंय. म्हणजे लक्षात ठेवा की नको असणाऱ्या गोष्टी किती होतात आणि जे पाहिजे असतं त्याला आपल्याला किती जपावं लागतं, किती लक्ष द्यावं लागतं. तसंच आपल्याही लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात की नको असणाऱ्या गोष्टी आपल्याकडे येतात आणि जे हवं असतं त्याच्यासाठी आपल्याला झटावं लागतं. तसाच प्रकार आहे. आता हे सगळं पूर्ण मी जे आहे ते स्वच्छ करून घेतलं आणि त्याच्यानंतर डायरेक्टली जाऊन मी अंघोळ केली. एवढं इरिटेट होत होतं कारण पाऊस पण जो होता ना तो असा थोडासा झिमझिम जास्त यायचा, पुन्हाच मध्ये बंद व्हायचा. आर्यन तर आहे ना थोडाफार आला, नंतर म्हणला नाही मला सर्दी होते, आजारी पडते, ह्या होत्या. आलता मला मदत करू लागायला, पण शेवटी त्याला पण नको म्हणलं. शाळेला जाणारी पोरं आहेत, जरा भिजली, कुठं सर्दी आलं, कुठं आजारी पडली, काय झालं. मी तर कधीच जास्त असं पावसात भिजत नाही होत नाही, पण आज आता पर्याय नव्हता. पण बऱ्यापैकी निघालेलं आहे. मी म्हणेन की 80% गवत जे आहे ते आम्ही काढलेलं आहे. आता थोडं उरलेलं बघूया पुढच्या आठवड्यात. चला, मी व्हिडिओचा एंड करते. आवडला तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.